अमेनीत दिवाळी फराळ साहित्य वाटप उपक्रम उत्साहात. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम. समाजाचं आपण काहीतरी ऋण लागतो म्हणूनच हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला, असे प्रतिपादन माथाडी कामगार आणि गुमास्ता संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि जनसुराज्य पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद माने अमिनेकर यांनी केले. ते अमेनी तालुका शाहूवाडा येथे आयोजित महिला मेळावा आणि दिवाळीनिमित्त फराळ साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती सदस्य अमर खोत यांनी भूषवले. या प्रसंगी सुमारे 500 महिलांना दिवाळी फराळ साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. अरविंद माने म्हणाले की ज्या समाजातून आपण आलो आणि मोठे झालो त्या समाजाचे काहीतरी देणे आपण लागतो. दुसऱ्याच्या जीवनात आनंद, स्नेह आणि सौख्याचा सुगंध दरवळावा, सर्वसामान्यांच्या झोपडीतही दीप प्रज्वलित व्हावा, हीच खरी दीपावली. आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांच्या सामाजिक विचारांनी प्रेरित होऊन आम्ही हे कार्य करतो. जनसुराज्य पक्षाने नेहमीच अमेनी गावाला विकासासाठी बळ दिलं आहे. पंचायत समिती सदस्य अमर खोत म्हणाले, कर्णासारखे दातृत्व असणारे अरविंद माने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी तत्परही असतात. आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमेनीत अनेक विकास कामे पार पडली. गरिबीतून मोठे झालेल्या माने यांना समाजातील प्रत्येक घटकाची जाणीव आहे. कार्यक्रमात सरपंच सुनंदाताई माने, माजी उपसरपंच युवराज पाटील, उपसरपंच सुरेश मोहिते, सदस्य मंगल कदम, बाबाजी कदम, सुरेखा नायकवडी, सामाजिक कार्यकर्ते वसंत कदम, शाळा समिती अध्यक्ष युवराज पाटील, शिवाजी भनगे, पांडुरंग लोखंडे, शाहूवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश डोंगरे, पत्रकार रोहित पास्ते, राष्ट्रीय दलित महासंघाचे शंकर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद लोखंडे यांनी मानले. मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते.